मुलासारखं मला म्हणलं एक अनुभव फक्त घेऊन पहा, आई बापाची सेवा करून पहा, अनुभूती येते का नाही मग बोला. नाहीतरी त्यांनी काय वाईट केलं. मी मरेल ना मारा म्हणजे मरणार नाही 25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येणार, ध्यानात ठेवा. आजपासून मुलाला जरा संध्याकाळी एकत्र जेवायला करा. आपली पोरं बाहेर जेवता याची आपल्याला लाज वाटत नाही. एकदा मुलीचं घरी गेल्यावर हात तपासा, आपल्या मुलीच्या हातात बांगडा आहे का बघा, जरा बघायला शिका. आपल्या मुलीचं हँडशीट चेक करा, त्याचा सिम किती आहे बघा. घरी एकच सिम चालतो, वटेच्या खाली दुसरा नंबर आहे, जरा चौकशी करा. मुलीच्या मोबाईलच्या व्हॉट्सअप मधले मेसेज तपासा, एकदा अर्धा तास घालवा, तिची केस तपासा, जरा काय जनावर हिंडत आहे रस्त्याला जरा खात्री करा. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेला असावा. तुम्हाला मुलींचे लाड करू नका. कोण म्हणलं मुलगी मला आहे? मी सुद्धा करतोच लाड, केलेच पाहिजे. पोऱ्याला 5चा पेन घेतला, पोरीला 10चा घ्यायचा. पोऱ्याचा ड्रेस 500चा, पोरीचा 700चा घ्यायचा. ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. नाही, मुलीचं हँडशीट तपासा. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही, सायलेंट असतो. सज्जन मोबाईल येतो, स्वाख्या घराच्या डोळ्यात धूळ फेकितो, आवाज करीत नाही तो. असा भीतीवर ठेवला ना, कोण होतो कोण होतो. पोरगी भर गेली तरी बापाला सांगा. मला महिला म्हणलं जाऊ द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटला? एक वाक्य सांगा. महिला म्हणलं गरीबाच्या भाजीला तेल नसलेलं चालतं, इज्जत गेलेली चालत नाही. आणि या 2-4 वर्षामध्ये आता लग्न न झालेले पोरं, तुमचा विषय